आतिशने झुकवलंय आणि अर्थातच प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले, आमंत्रित केले उमेळमाण संघाला फलंदाजीसाठी। दोन्ही संघ आपला एक्स्ट्रा प्लेयर एक्स्ट्रा प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे। चला स्पीडअप करायचंय, जास्त वेळ आपल्याकडे मिळत नाहीये, वेळ मात्र कोणासाठी थांबत नाही आणि आपणही थांबायचं नाहीये। दोन्ही फलंदाज चला उमेळमाण संघ एक्स्ट्रा प्लेयर आमच्यापर्यंत पोहोचवायचे। प्रदर्शन लाईव्हच्या माध्यमातून एक देखणा प्रदर्शन आपण पाहतोय। YouTube लाईव्हच्या माध्यमातून जो प्रेक्षक राजा जोडला जातोय त्यांचं सुद्धा आगतम स्वागतम सुस्वागतम दिवस क्रमांक 2 मध्ये। आणि मॅच नंबर 3 आपण पाहतोय, एका बाजूला पांजू स्पोर्ट्स पांजू तर दुसऱ्या बाजूला उमेळमान। अर्थातच दोन स्क्रीन आपण मॉनिटर स्क्रीन पाहतोय, त्यांच्या माध्यमातून खास कॉमेंटेटर आणि मॅन्युअल स्कोरर साठी सुद्धा एक स्क्रीन आहे, ऑपरेटिंग साठी एक स्क्रीन आहे आणि अनेक फ्लड्स आपण पाहतो, अनेक प्लेयर्स आपण पाहतो ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये सहकारी आहे। अमित आणि समीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। पंचांचा इशारा ग्रीन सिग्नल, गेम इज ऑन चा येतोय। दोन फलंदाज आपण पाहतोय, फलंदाजी मार्क वरती चला सुरुवात करायची। 4 षटकांचा सामना असणार आहे। पहिला षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले, पहिल्या चेंडूवरतीच पुल करण्याचा प्रयत्न, सुरेश रैना कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडू तर वळतोय, डिफ्लेक्शनला जज केलाय, डीप स्क्वेअर लेग मध्ये होते चुकी आणि त्या चुकीच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय धावा होत आहेत कंप्लीट। रनिंग बिटवीन द विकेट मध्ये यस नो वेस आपण पाहिला, अमित आणि समीर चांगलं कम्युनिकेशन, धावांचा विचार केला, धावफलक दुहेरी धावेने आपण पाहतोय। श्री गणेश मात्र या इनिंगचा एका बाजूला उमेळमान तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय पांजू स्पोर्ट पांजू, दोन बलाढ्य संघ इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय। नाणेफेकीचा कौल जिंकून पांजू संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, गोलंदाजी मार्क वरती आतिश। ओव्हरम क्रिकेटचा एक दांडगा अनुभव तोच मात्र आपल्याला गोलंदाजी मार्क वरती दिसतोय। यावेळी शॉर्ट ऑन पोल, चेंडू निघून जाणार आहे का तर यस, चेंडू निघून जातोय, ब्रँडेड दमदार असरदार आई एकवेरा षटकारासाठी। बॅकफूट वरती पूर्णपणे बॉडी वेट ट्रान्सफर केलं, हँड आय कोऑर्डिनेशन परफेक्ट, मॅन्डेटरी पॉवर प्लेचा फायदा मात्र आपण पाहतोय उचलला जातोय। ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतोय वॉट अ स्ट्रोक, एलिगेंट ब्युटिफुल स्ट्रोक सिलेक्शन। लेग स्टिक वरती हा चेंडू होता, पूर्णपणे डावखऱ्या फलंदाजाला होती संधी आणि त्या संधीचं सोनं केलं। अर्थातच आपण पाहतोय विजय शेठ गोविंदजी पाटील साहेबांच्या स्टँडला सलामी देणारा दमदार असरदार महत्वपूर्ण षटकार। आणि त्यानंतर आपण पाहतो इथे मात्र हलक्या हाताने खेळायचं होतं, स्टेअर केलंय, 2 धावेने धावफलक आपण पाहतोय 10 या आकड्यावरती आहे, डबल डिजिट मध्ये। मागच्या सामन्याचा विचार केला कुठेतरी धावा दोन्ही इनिंग मध्ये येत नव्हत्या आणि या इनिंग मध्ये 3 चेंडूवरतीच 10 धावा आल्यात। आतिश विरुद्ध आपण पाहतोय आक्रमण, हल्ला, अटॅक आणि अमित नावाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करतोय। 4 षटकांच्या सामन्यामध्ये शॉर्ट फॉर्मॅट मध्ये अगदी पहिल्या चेंडूपासून आपल्याला चार्ज घ्यावा लागतं। मॅच नंबर पाहतोय यावेळेस कट करण्याचा प्रयत्न होता, वेगा फटका खेळण्याचा प्रयत्न, आतिशचं कौतुक करावं लागेल। आतिशकडे जो अनुभव आहे त्या अनुभवाचा वापर तो आता मात्र मैदानाच्या आतमध्ये करतोय। त्याला माहिती होतं ऑन साईडला फटका खेळणार, आधी सॉफ्टस्टिकच्या थोडंसं बाहेर चेंडूला हात आलं, टप्पा पडल्यानंतर थोडासा दिशा आणि दशा सुद्धा चेंडूने बदलली आणि त्याचा फायदा मात्र होतो। कमबॅक केले गोलंदाजाने। येणारे 2 चेंडू अजूनही महत्वपूर्ण असणार आहे, 10 धावा आतिशने खर्च केल्यात आणि अमितला कमबॅक करावा लागणार आहे। अजून एक चांगला फटका या 2 चेंडूवरती पाहायला भेटेल का? यावेळेस थोडासा कमी गतीचा चेंडू, बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी, डॉट चेंडू येतोय, चांगलं कमबॅक। आतिश, आधीच मी आपल्याला म्हटलं की आतिशकडे अनुभव आहे, पहिल्या 4 चेंडूवरती जरी 3 चेंडूवरती जरी आक्रमण झालं तरी मी पारंगत आहे कमबॅक करण्यासाठी आणि आतिश त्याच्यासाठी ओळखला जातो। अर्थातच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये असो की आयुष्य असो पडण्याला हरकत नाही, परंतु पडण्यानंतर आपण किती लवकर उठतो त्याला महत्व आहे। आतिशने मात्र केलंय कमबॅक,
शेवटचा अंतिम चेंडू अजूनही शिल्लक. अमित कोलवाडा प्याचा चेंडू यॉर्कर आहे परंतु बिग हिटचा प्रयत्न. फटका हा सुद्धा चांगला आहे. चेंडू निघून जातोय. बेग 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 षटकारासाठी. यावेळेस मात्र अजून एक चांगला फटका आपण पाहतोय. फुलर लाईनचा चेंडू त्याला खोदून काढलं आणि चेंडूला पाठवलं आउट ऑफ द पार्क. अजून एक षटकारासाठी. धावांचा विचार केला धावफलक 6 धावाने मात्र जाऊन पोहोचतोय 16 या आकड्यावरती. एक षटकाच्या समाप्तीनंतर स्लॉट वरती चेंडू आला आणि टप्प्यात आला की कार्यक्रम करणार फलंदाज अमित. अजून एक चांगला स्ट्रोक सिलेक्शन. धावांचा विचार केला अर्थातच अमित ची धावफलक धावसंख्या बघितली तर वैयक्तिक 16 धावा आणि संघाची धावफलक सुद्धा 16 वरती आहे. अर्थातच जर विचार केला आपल्याला आहारासाठी सुद्धा व्यवस्था आहे. आपण पाहतोय बोईर स्टॉल आणि त्यासोबत ड्विच चायनीज. जर कोणाला आस्वाद घ्यायचा असेल तर आपण स्वखर्चाने तो आस्वाद घेऊ शकतो. ड्विच चायनीज आणि त्यासोबतच आपण पाहतोय बोईर स्टॉल. ज्या कोणाला आस्वाद घ्यायचा आहे तर आपण आस्वाद घेऊ शकतो. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय पियुषला मात्र स्वतःच्या संघाला कमबॅक करून आतिश वरती आक्रमण झालंय अमित कडून. आता मात्र फलंदाजी मार्क वरती या स्पर्धेचा पहिला चेंडू फेस करताना. चला थोडंसं स्पीडअप करा प्लीज. पांजू स्पोर्ट्स पांजू. प्रदर्शन लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतो अप्रतिम कव्हरेज या स्पर्धेचा. अजूनपर्यंत दुसरा दिवस या स्पर्धेचा आहे. जो राजा मात्र प्रखर उन्हाच्या आडोशामध्ये या स्पर्धेचा आस्वाद घेतोय त्यांचं सुद्धा सहर्ष हार्दिक स्वागत. वेलकम आगतम स्वागतम सुस्वागतम. जो प्रेक्षक राजा युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून स्क्रीनवरती या सामन्याचा आस्वाद घेतोय त्यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. यावेळेस फर्निचर डिस्ट्रॉय. दांडी 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 गोल. विकेटचा होत आहे पतन. फलंदाज बाद. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतोय कुठेतरी लोअर फुलटॉस होता. ट्रॅक करण्याचा प्रयत्न ऑनसाइड वरती होता परंतु चेंडू आणि फळीचा कोणताही संपर्क झाला नाहीये. कुठेतरी गतीने मात्र सरप्राईज केलंय. ते मात्र गतीचा वापर पूर्णपणे. आधीच मन बनवलं होतं शफल झालं ऑफसाईडला ड्रॅग करण्याचा प्रयत्न ऑनसाईडला होता. चेंडू आणि फळीचा कोणताही संपर्क नाही. सरळ मात्र आपण पाहतो मिडल स्टंप डिस्ट्रॉय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमित आपण पाहतोय जयस्वाल. समीर मात्र पहिला चेंडू फेस करताना आपण पाहिलं बॅक टू दी डगआउट गेला. आता मात्र न्यू बॅटर सुद्धा अमित आहे. एका बाजूला अमित पाटील नॉनस्ट्राइक एंड वरती 16 धावा ज्याच्या फैतून आल्यात अमित घरत. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो अमित जयस्वाल. आता मात्र नौका फलंदाज स्ट्राइक एंड वरती आपल्याला दिसणार आहे. ज्या ब्रेक थ्रूची गरज होती तो ब्रेक थ्रू मात्र पियुषने पटकावून दिलाय. इथे मात्र आपण पाहिलं फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. पंच निहाळत आहेत परंतु कोणताही कॉलिंग येत नाहीये. एका धावेने आपण पाहतोय धावफलकाचा विचार केला. धावफलक आपण पाहतोय सिंगल नंतर धावफलक जाऊन पोहोचते 17 या आकड्यावरती. 2 चेंडूचा खेळ झाला. येणारे 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. एका बाजूला आपण पांजू स्पोर्ट पांजू पाहतोय. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. पहिलं षटक आतिशचं थोडंसं महागडं. त्याच्यानंतर पियुषने चांगले 2 चेंडू हाताळलेत. आता मात्र फलंदाजी मार्कवरती आपण अमित घरतला पाहतोय ज्याच्या फळीतून वैयक्तिक 16 धावा अजूनपर्यंत आल्यात अवघ्या 6 चेंडू मागे. चला स्पीडअप करायचं प्लीज. इथे मात्र लेग कटर होता. डीप मध्ये खेळाडू तैनात आहे. फिल्डर बने दर्शक बने फिल्डर. येते मात्र अजून एक एक वेळा दमदार असरदार षटकार. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतोय थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू होता त्याला पूर्णपणे निहारलं अमित घरत. अमित घरत नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आहे. जर आपण त्याला रूम दिला तर त्याचा पूर्णपणे फायदा उचलण्यामध्ये तो पारंगत आहे. क्रेडिबल आहे आणि त्या क्रेडिबिलिटीचा वापर तो मैदानाच्या आतमध्ये करतोय.
धावफलकाचा विचार केला धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचतोय 23 या आकड्यावरती. हेडन नावाने अर्थात जास्तीत जास्त प्रसिद्धी ज्या खेळाडूला भेटली जाते तोच फलंदाज आपण पाहतोय अमित घरत. 7 चेंडू 22 धावांवरती खेळतोय. काय फलंदाजी त्याची राहिली आहे. करंट रन रेटचा विचार केला अर्थातच आपण पाहतोय 15.33 आहे. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 23 या आकड्यावरती आहे. दुसरं षटक येणारे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. आता मात्र कमबॅक करावा लागणार आहे. पांजू स्पोर्ट पांजू कुठेतरी अडचणीच्या आडोशामध्ये आहे कारण पहिल्या षटकामध्ये सुद्धा धावा खर्च झाला अतिशय आणि आता मात्र समीर जो आता चांगला दिसत होता परंतु एक चांगला फटका जसाच अमित घर स्ट्राईक वरती आला तसा मात्र येतोय. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू त्याला सुद्धा चांगला केला. डीप मध्ये खेळाडू तैनात आहे. चांगली टायमिंग आपण पाहतोय. चांगला टाइम झाला परंतु खेळाडूचं कौतुक करावं लागेल. खेळाडूचा विचार केला जय भोईरला आपण पाहतोय चेंडूला झेल घेण्याचा प्रयत्न झाला नाही कारण त्याला माहिती आहे चेंडू माझ्या रीच पासून लांब आहे तर बेसिक्स ऑफ फिल्डिंग बॉडी लाईनला चेंडूच्या खाली ठेवलं आणि अर्थातच धावा वाचवल्या. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचतोय 25 या आकड्यावर. येणारे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पियुष चांगली कामगिरी करतोय. रोखावं लागणार आहे. अजूनपर्यंत 9 धावा खर्च केला आणि एक महत्वाचा झटका मात्र दिलाय परंतु अमित घर जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड वरती असेल धावांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये तो पाडतोय. 8 चेंडू 24 धावा त्याच्या फळीतून आल्यात. या चेंडूवरती सुद्धा बिग हिटचा प्रयत्न. चेंडू निघून जाणार आहे का डीप मध्ये खेळाडू तैनात आहे आणि या चेंडू निघून जातोय ब्रँडेड षटकारासाठी आणि अर्थातच करण भोईरला आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर चांगला झेल घेतला जातोय. कौतुक करावं लागेल. अमित घरत नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावतोय. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतोय फुलर लाईनचा चेंडू जेव्हा जेव्हा आपण त्याला रूम देणार थोडासा मायनर मिस्टेक आणि चेंडूला पाठवलं जाईल मैदानाच्या बाहेर. षटकाराने धावफलकाचा विचार केला धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचते 31 31 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक फक्त आणि फक्त मोठे फटके घेतोय. 9 चेंडू 30 धावांवरती आपण पाहतोय अमितला. एका बाजूला अमित घरत तर एका बाजूला अमित जयस्वाल. यावेळेस अजून एक शॉर्ट आर्म पोल मिस टाइम स्ट्रोक तर आहे. डीप स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू तैनात आहे. इथे मात्र झेल सुटतोय की मॅच सुटते कारण अमितला जीवनदान या परिस्थितीमध्ये देणं कुठेतरी आपल्याला महागात पडणार आहे. 2 धावा रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून धावफलक आपल्याला सांगते 33 या आकड्यावरती आहे. 33 अमित घरातला जीवनदान आणि अमितचा विचार केला वैयक्तिक 32 धावांवरती खेळतोय. 10 चेंडू मागे आणि एका बाजूला अमित जयस्वाल 1 वरती खेळतोय 1 चेंडू मागे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय उमेळमान संघ 33 या आकड्यावरती आहे. 16.50च्या सरासरीने धावा धावफलकावरती अर्जित होत आहेत. येणारे 12 चेंडू महत्वपूर्ण असणार आहेत. नेक्स्ट मॅच कर्णधार रेडी राईस आहे. चला गावदेवी दहिसर विरुद्ध एनसीसी नायगाव. कर्णधार रेडी राईस आहे. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीचा कौल केला जाणारा सेकंड इनिंगचा पहिला चेंडू ट्रॅव्हल होण्याच्या अगोदर आपल्याला टॉस साठी रिपोर्ट करणं गरजेचं आहे. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा आतिशला इंट्रोड्यूस करण्यात येत आहे. सचिन यावेळेस फटका तर बसला. मिस टाइम स्ट्रोक आहे. प्रयत्न झाले आणि यस म्हटलं जातं ना जिथे तुमच्या कर्तृत्वाची एवढी मोठी असते तिथे नशिबाला सुद्धा नतमस्तक व्हावं लागतं. वॉट अ कॅच. पूर्णपणे डिस्टन्स कव्हर केलं आणि अर्थातच जय भोईर लेदर पटू आहे आणि चांगला ॲथलीट म्हणून मला का म्हटलं जातं त्याचं ज्वलंत प्रात्यक्षिक उदाहरण. कॅच ऑफ द डे
जय भोईरच्या माध्यमातून आपण पाहतो डिस्टन्स कव्हर केलं, स्वतःला झोकून दिलं आणि चेंडूला शेवटच्या क्षणापर्यंत मात्र खाली जाऊ दिलं नाहीये. जय भोईर नावाचा अर्थातच एक चांगला ॲथलीट, लेदर पडून म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आणि एक चांगला झेल, अप्रतिम देखणा झेल. अजून एक लेफ्ट हँडेड बॅटर आपण पाहतोय, कुठेतरी उमेलमान संघाचं कौतुक करावं लागेल. 33 धावा धावफलकावरती 33 ऑन द स्कोर कार्ड आपण पाहतोय. स्पीडअप करायचे, चला प्लीज, आपल्याला सुद्धा विनंती आहे, पंच आपण सुद्धा ताकीद द्यायची आहे. 33 ऑन द स्कोर कार्ड आपण पाहतोय. पंचांचा विचार केला, एका बाजूला महेंद्रजी शिंदे सर आणि एका बाजूला अशोकजी राऊत सर, क्रिकेटचा दांडगा अनुभव, आणि त्याच्यानंतर आता मात्र मागच्या कितीच वर्षापासून आपण त्यांना पंचांच्या भूमिकेमध्ये सुद्धा पाहतोय. अगदी प्रखर उन्हामध्ये पंचांची कामगिरी सुद्धा खूप महत्त्वाची असते, प्रत्येक डिसिजन सास पडून द्यावा लागतो, परंतु या जोडीने चांगली कामगिरी अजूनपर्यंत केली आहे. सचिनने मात्र आल्या आल्या ब्रेक थ्रू लगावून दिले. न्यू लेफ्ट हँडेड बॅटर मिस्टर अनिकेत ऑन स्ट्राईक, फलंदाजी मार्कवर. अमितचा विचार केला, अर्थातच 32 धावा त्याच्या फळीतून आल्यात. नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय अमित घरात. नवीन फलंदाज न्यू बॅटर अनिकेत स्ट्राईक एंडवरती आहे. स्टेट डाऊन द ट्रॅक, कव्हर वरती फटका, पेसफील्ड, एक धाव तर झाले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये आणि आता मात्र स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा आपण अमित घरातला पाहतोय. 34 धावा धावफलकावरती आहेत, कुठेतरी मिसफिल्डच्या माध्यमातून धावा येत आहेत आणि स्ट्राईक एंड रोटेशन महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण अमित घरासारख्या फलंदाजाला आता मात्र स्ट्राईक एंड पासून लांब ठेवायचं. जर आपण विकेट बाद करू शकत नाही तर स्ट्राईक एंड पासून लांब ठेवणं हाच एक दुसरा ऑप्शन आपल्याकडे. आता मात्र तो स्ट्राईक एंड वरती आहे. सचिन कोणता चेंडू हाताळे हे सुद्धा बघण्यासारखं आहे. यावेळेस प्लेड स्विंग अँड मिस, सरळ चेंडू विसावते यष्टीरक्षक हातामध्ये. चेंडू टप्पा पडल्यानंतर काटा बदलला आणि सरळ गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. एक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतोय ऑफ कटरचा चेंडू पूर्णपणे सरप्राईज केला. सचिनला माहिती आहे की अर्थातच ऑनसाइड रिजन वरती स्ट्रॉंग झोन अमित घरसचा आहे, तर मला कुठेतरी रीच पासून चेंडू लांब ठेवायचा आहे. बेसिक्स ऑफ बॉलिंगचा वापर, येणारे 3 चेंडू महत्त्वपूर्ण असणार आहेत. हा षटक चांगला राहिला अजूनपर्यंत सचिनचा. अजून एक तसा चेंडू रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, शफल करून खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव झाली, पुन्हा एकदा मिसफील्ड होतीये आणि स्ट्राईक एंड रोटेशन होणार आहे. नजर हटी, दुर्घटना घटी. दुसरी धाव होतीये परिपूर्ण. धावांचा विचार केला, धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचते 36 या आकड्यावर. येणारे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. अजूनपर्यंत या स्पर्धेचा विचार केला 42 चौकार आपण या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आणि तब्बल 38-6 अजूनपर्यंत आजच्या दिवसापर्यंत लगावले गेलेत. आई एकविरा स्पोर्ट्स पांजू आयोजित नियोजित आपण पाहतोय आई एकविरा चषक 2024 दिवस क्रमांक 2 मध्ये एका बाजूला पांजू स्पोर्ट पांजू तर दुसऱ्या बाजूला आपण संघ पाहतोय उमेळमान. यावेळेस पुन्हा एकदा आउट स्विंग चेंडू टप्पा पडल्यानंतर दिशा बदलली, बाहेरच्या दिशेने चेंडू चालत गेला आणि अजून एक डॉट चेंडू. सचिनचा कौतुक करावा लागेल, या षटकामध्ये अजूनपर्यंत केवळ 3 धावा खर्च केल्यात आणि एक महत्वाचा गडी बाद घेतलाय. अमित जयस्वालला मात्र त्याने बॅक टू दी डगआउट पाठवलंय आणि सेट फलंदाज अमितला घरातला तो बाद आता मात्र कुठेतरी चेंडू निर्धाव टाकतोय आणि बाद करण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुलचा प्रयत्न, नो लुक स्टॉक तर आहे. डीप मध्ये पुन्हा एकदा मिसफील्ड होतीये. वारंवार अमित घरातला मात्र कुठेतरी आपण पाहतोय जीवनदान भेटते. यावेळेस सुद्धा फसवलं होतं मिस टाइम स्ट्रोक, परंतु खेळाडूंकडून साथ भेटणं गरजेचं आहे. धावांचा विचार केला सिंगल नंतर जाऊन पोहोचणारे 36 या आकड्यावर. 37 ऑन द स्कोर कार्ड आपण पाहतोय 3 षटकांच्या समाप्तीनंतर.
असेल. उमेदवार संघ मात्र चांगल्या परिस्थितीमध्ये असं म्हणायला हरकत नाहीये. 3 षटकांच्या समाप्तीनंतर उमेदवार संघ जाऊन पोहोचतोय. 37 गडींचा विचार केला 2 गडी बास झालेत. एका बाजूला अमित सारखा सेट फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे, तर एका बाजूला अनिकेत जो आता फलंदाजी मार्कवरती आलाय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय देवेंद्र. चला सुरुवात करायची प्लीज. देवेंद्रला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. देवेंद्र विरुद्ध अमित घरत असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. यावेळेस लाऊड अपील क्लम झालाय का? पंच मात्र तटस्थ आहेत. बॅटीचा संपर्क झाला असं पंच दर्शवत आहेत. अर्थातच अशोकजी राऊत सरांना आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. अगदी अचूक नजर सरांची असते. लगेचच इशारा दिलाय. नवघर संघाकडून खेळताना अनेक मोठी मोठी मैदानं सरांनी गाजवली आहेत आणि मागच्या काही हंगामांपासून आपण त्याला मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतो आणि लेग पंचांचा विचार केला. मॅन फ्रॉम चारकोप महेंद्रजी शिंदे साहेबांना आपण पाहतोय. अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपण ही पंचांची जोडी पाहतोय. इथे मात्र कुठेतरी रनअप मध्ये चुकी. देवेंद्रला पुन्हा एकदा सुरुवात करावी लागणार आहे, कारण गोलंदाजाचा रनअप खूप जास्त महत्वाचा असतो. त्याच्यामध्ये कुठेतरी अडथळा आपण पाहतोय आणि पुन्हा एकदा देवेंद्र मात्र सुरुवात करणार आहे. पहिला चेंडू स्लॉगचा सिंगलने सुरुवात केली आहे आणि स्ट्राईक एंड वरती नवीन फलंदाज अनिकेत, ज्याने अजूनपर्यंत केवळ एक चेंडू फेस केला, एक सिंगल धाव घेतली आहे. कारण रनरेटचा विचार केला तर 12चा रनरेट सध्या मात्र सुरू आहे. शेवटचा अंतिम षटक येणारे 5 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट करायचा होता. चेंडू आणि फळीचा संपर्क नाहीये. स्ट्राईक अँड रोटेशनचा प्रयत्न आणि इथे मात्र स्ट्राईक अँड रोटेशन होते. अनिकेत मात्र बाद होणाऱ्या रनआउटच्या रूपामध्ये आणि स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय अमित घरत जाऊन पोहोचणार आहे. यावेळेस खोलवर डप्याचा चेंडू स्विंगिंग यॉर्कर डीप मध्ये खेळाडू तैनात. बीट करून चेंडू निघून तर यस त्याला बीट करून चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धाव्यांसाठी. त्याच्या लागल्या जात आहेत. विचार केला तर अमित मात्र 36 वरती खेळताना दिसतो आणि क्रिश मात्र 4 या आकड्यावरती खेळताना दिसतोय. शेवटचे 3 चेंडू महत्वपूर्ण असणार आहेत. एका बाजूला करिश आणि एका बाजूला अमित. नेक्स्ट मॅच गावदेवी दहिसर विरुद्ध NCC नायगाव. चला अमितच्या फळीतून चौकार आलाय. अर्थातच अमित मात्र आपल्याला 40 या आकड्यावरती खेळताना दिसतोय. 16 चेंडू 40 जावा. 2 विकेट लगावण्यात येईल का प्रयत्न असतील. बेगिटचा प्रयत्न फडका चांगलाय. चेंडू निघून जातोय. येतोय बेग 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 आई एकविरा चषकाला सलामी देणारा षटकार आणि आता मात्र 46 वरती खेळताना आपल्याला अमित दिसणार आहे. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. पहिली हाफ सेंचुरी अमितच्या माध्यमातून पूर्ण केली जाणार आहे का या स्पर्धेमधली.
आई एकविरा चषक 2024 2024 पहिली हाफ सेंचुरी येईल का पाहावं लागणार आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस कोलवा टप्प्याचा चेंडू स्ट्राईक अँड रोटेशनचा प्रयत्न होईल का? होणार नाहीये. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. उमेळमाळ संघ जाऊन पोहोचतोय 48 या आकड्यावर. जाव्या मैदानाच्या आतमध्ये 48 आपण पाहतोय धावफलकावरती आहेत. एका बाजूला उमेळमाण विरुद्ध आई एकविरा स्पोर्ट्स. यावेळेस आउटसाइड द ऑफ स्टंप पंच दंडित करतात. पंचांना मजबूर केलं जात आहे एक्सरसाइज करण्यासाठी. 49 धावा धावफलकावरती आपण पाहतोय सांघिक टोटल आणि त्याच्यामध्ये 46 धावांची खेळी मात्र अमितची आहे. यावेळेस फटका फसतो अलॉंग द कार्पेटचा फटका आहे. डीप मध्ये खेळाडू तैनात आहे. 4 धावा परिपूर्ण करण्याचा प्रयत्न धाडस असेल का? अर्थातच चांगली खेळी राहिली अमितच्या माध्यमातून. चला अमितसाठी टाळ्यांचा गजर व्हायला पाहिजे. तब्बल आपण विचार केला 48 धावा 19 चेंडू मागे आल्यात. चला अमितसाठी टाळ्यांचा गजर डगआउट मधून व्हायला पाहिजे. अप्रतिम खेळी अमित मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. कोण कहता है आसमा झुकता नहीं, बरखुरदार तो फुर्सत से पत्थर तो उछाल के देख. 19 चेंडू आपण पाहिला आणि अर्थातच 48 धावा अप्रतिम खेळी. घेऊया छोटासा ब्रेक. समीकरण मात्र असणारे पांजू स्पोर्ट पांजू संघाला येणाऱ्या 24 चेंडू मध्ये 52ची गरज. जाऊया टॉस बॉक्स मध्ये जिथे आपल्यासोबत पालघर सातपाडीचा बुलंद आवाज मनेजी चौधरी सर जोडले जाणार आहेत. जिकडे संघ मात्र आपण पाहतोय गावदेवी दहिसर विरुद्ध NCC नायगाव. यस ओव्हर टू यू टॉस बॉक्स. डीजे तर जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. दोन्ही संघांच्या कर्णधारांना मात्र मी विनंती करीन टॉस साठी यायचं आहे. गावदेवी दहिसर आणि NCC नायगाव ह्या संघाचा दोन्ही संघाचे संघनायक प्लीज जर टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. दोन्ही संघाचे संघनायक टॉस बॉक्स मध्ये. तर यस NCC नायगाव या संघाचा संघनायक इथे उपस्थित झालेला आहे, रिपोर्ट केलेले आहे. तर त्याचबरोबर गावदेवी दहिसर या संघाचा संघनायक प्लीज रिपोर्ट करायचा आहे. चला कर्णधार जास्त वेळ दवडायचं नाही. लगेचच जायचे. दोन्ही संघ आपल्याला विनंती आहे वारंवार टॉस बॉक्स न्यूज आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. NCC नायगाव विरुद्ध दहिसर. कर्णधार दहिसर संघ कर्णधार प्लीज. आलाय येतोय. आपण पाहतोय नायगाववरून सुद्धा मान्यवर मंडळी आपल्यासोबत जोडली जाते. लक्ष्मण गौरीकर साहेब आपल्यासोबत आहेत. प्लीज साहेब आपल्याला विनंती असेल की आपण मंचावरती स्थानपन्न व्हायचंय. आपली जागा मुख्य मंचावरती आहे. आणि अर्थातच जे आपण टी शर्ट पाहतो मॅन ऑफ द मॅच चे निव्या स्पोर्टच्या माध्यमातून सन्माननीय आदरणीय बाबूजी करावडे सरांच्या हस्ते आपण हे टी शर्ट पाहिले. तर सरांचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो की या स्पर्धेच्या माध्यमातून टी शर्ट जे आपल्याला लाभत आहेत मॅन ऑफ द मॅच साठी. तर आपलं सुद्धा सहर्ष हार्दिक स्वागत असेल सर आणि अभिनंदन असेल, आभार असेल आपले की आपण या स्पर्धेमध्ये मोलाचा वाटा दिला. फ्रॉम नालासोपारा आपण पाहतोय निव्या स्पोर्ट्स बाबूजी करावडे सर. चला ओव्हर टू यू टॉस बॉक्स. तर या सर टॉस बॉक्स मध्ये बाबू करावडे यांना मात्र मी विनंती करीन आपण टॉस साठी यायचं आहे. तर टॉस साठी उपस्थित झालेले दोन्ही संघाचे संघनायक गावदेवी दहिसर व NCC नायगाव या संघामध्ये टॉस केला जाईल. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील या स्पर्धेच्या माध्यमातून. तर नक्की 4 षटकांचे सामने असणार आहे.
पहिला षटक हा पॉवर प्लेचा असणार आहे. एक षटक पॉवर प्लेचा खेळवला जाणार. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. यस, टॉस दाखवला जाणार आहे. तर नक्कीच टॉस केला जाईल दोन्ही संघांमध्ये. यस, टॉस मात्र विन झालाय. हॅलो, धन्यवाद असेल मान्यवर, आपण बसून घ्यायचं आहे. खूप साऱ्या शुभेच्छा असतील या दोन्ही संघांना. तर टॉस मात्र विन झालाय. आपण निर्णय कळवायचा आहे भाऊ. तर यस, आपण टॉस विन झाला आहात. आपण डिसिजन पेंडिंग ठेवलाय. आपण नंतर कळवणार आहात. तर एक विनंती असेल प्रत्येक संघाला, आपण निर्णय घेऊनच येत जा, कारण की हे लाईव्ह स्क्रीनवरती सामने चालू असतात. आपण निर्णय देत जा आणि निर्णय हे लाईव्ह स्क्रीनवरती आपल्याला देणं फार गरजेचं असतं. तर यस, आपण निर्णय, तर यस, क्षेत्ररक्षण घेतलाय. प्रथमतः क्षेत्ररक्षण घेतलाय दहिसर संघाने. तर दहिसर संघ प्रथमतः क्षेत्ररक्षण आपण घेतलाय. तर या स्पर्धेचा जर आपण विचारमया केला तर ही स्पर्धा ज्याप्रमाणे ऑर्गनाईज केली गेलेली आहे, आई एकविरा संघ पांजू या संघाने मात्र ही स्पर्धा ऑर्गनाईज केली गेलेली आहे. आणि या स्पर्धेबद्दल आपण काय म्हणणार? ही स्पर्धा दरवर्षीप्रमाणे चांगल्याच पद्धतीने आयोजन केली जाते यांच्याकडनं आणि अशीच चालू राहावी अशी माझी इच्छा आहे. नक्कीच तुमची इच्छा आणि त्यांचा ऑर्गनाईज यांना मात्र मी विनंती करेल की ज्या पद्धतीने ही टुर्नामेंट ऑर्गनाईज केली जाते आणि अशाच पद्धतीने टुर्नामेंट चालू राहो ही देवाचरणी मात्र देवी आई एकविरा चरणी मात्र ही विनंती असेल की आपल्या दोन्ही संघांना आता टॉस मात्र विन झालाय. दहिसर संघ आपण टॉस विन झालाय. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः आपला निर्णय काय असणार आहे स्पर्धेमधील? क्षेत्ररक्षण. प्रथमतः क्षेत्ररक्षण घेतलंय. तर प्रथमतः क्षेत्ररक्षण घेताना तर आपण आपल्या समोर NCC नायगाव संघ आहे. तर या नायगाव संघाला जास्तीत जास्त प्रथमतः क्षेत्ररक्षण घेतल्यानंतर जास्तीत जास्त किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असणार आहे? जास्तीत जास्त 40 धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू, कारण की NCC नायगाव पण चांगला संघ आहे. यस, नक्कीच कोणताही संघ खराब नसतो आणि कोणताही संघ कमी नसतो. तर नक्कीच ज्या पद्धतीने आपण प्रथमतः क्षेत्ररक्षण घेतलं आणि 40 या धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असणार आहे. खूप साऱ्या शुभेच्छा असतील या स्पर्धेच्या माध्यमातून. तर जाऊया आपण NCC नायगाव या संघाकडे. तर प्रथमतः आपल्याला फलंदाजी केली आहे आणि फलंदाजी करताना आपण किती धावा जमवण्याचा प्रयत्न करतील? जास्तीत जास्त रन्स करण्याचा प्रयत्न करू, कारण की समोरची टीम पण चांगलीच आहे, म्हणून जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. नायगाव संघ जर आपण प्रथमतः टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण. तर ज्याप्रमाणे आपलं मनाविरुद्ध झालंय तर यास प्रथमतः आपल्याला फलंदाजी. तर जाऊया आपण दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि आपण मॅच कडे. तर ओव्हर टू मनीष, जाऊया मैदानाच्या आतमध्ये. भावानं धावांचा पाठलाग करायचा आणि त्या पाठलागामागे पहिल्या चेंडूवरतीच आपण पाहतोय चौकार येतोय. यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा संपर्क तितका चांगला नाहीये. खेळाडू ताईना ते डायरेक्ट हिट ऑलवेज डेंजरस असतं, परंतु मैदानाच्या आतमध्ये पंच तटस आहे. चांगली कॉलिंग, चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. जसा चेंडू ब्रश झाला त्याच्यानंतर कॉलिंग आला यस आणि धाव पूर्ण होती. धावांचा विचार केला, धावफलक आपण पोहोचतोय 5 या आकड्यावरती. बाबांचा पाठलाग करायचा. एका बाजूला आपण एकविरा पांजू स्फोट पांजू, तर दुसऱ्या बाजूला संघ विचार केला तर अर्थातच एक बलाढ्य संघ उमेळमान आहे, जिथे मात्र अमित घरतची चांगली फलंदाजी आणि त्या फलंदाजीच्या जोरावर पहिला बाबांना धावांचं एक मोठं लक्ष समोर दिलंय. आणि त्या लक्षात पाठलाग करताना अजूनपर्यंत आपण पाहतोय भावेश आणि पियुषची जोडी चांगली कामगिरी करते. 2 चेंडूचा खेळ त्यांनी फेस केलाय. 5 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन, नकल चेंडू. चला, अर्थातच पांजू स्पोर्ट पांजू आपण पाहतो याच विभागातील ग्रामीण संघ आहे. तर दुसऱ्या बाजूला विचार केला तर उमेळमान संघ आहे. 2 संघ आपण पाहतोय. यावेळेस स्टेट डाऊन द ट्रॅक खेळायचा होता. फटका बराच काळ येत आहे. मिस्टर अँड स्ट्रोक, खेळाडू चेंडू खाली येतोय. अजून एक झेल ड्रॉप मात्र तिथे होताना आपण पाहतोय. मिस जजमेंट वारंवार आपल्याला पाहायला भेटत आहेत.
कुठेतरी एक चेंडू आणि 3 खेळाडू होते, परंतु कोणालाही तो चेंडू टॅकल करता आला नाही. आणि अर्थातच भावेश आणि पियुष रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून धावा अर्जित करते. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 5 या आकड्यावरती आहे, 7 या आकड्यावरती आहे. चार चेंडूचा केस झालाय, 7 धावा धावफलकावरती आहेत. 52चा पाठलाग करायचा आहे. स्विच हिटचा प्रयत्न, संपर्क तितका चांगला नाहीये. शॉर्ट गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. स्विच हिटचा प्रयत्न, उलटा सुलटा स्ट्रोक सिलेक्शनचा प्रयत्न, परंतु संपर्क तितका चांगला झाला नाही आणि अपयशी ठरतोय फलंदाज. 52 धावांचा पाठलाग करताना आपल्याला प्रत्येक दुसऱ्या ते तिसऱ्या चेंडूवरती हिट करावा लागणार आहे, कारण आस्किंग रन रेटचा विचार केला पहिल्या चेंडूपासून 10 पेक्षा जास्त आहे. आणि आता मात्र अर्थातच पांजू स्पोर्ट पांजू विरुद्ध उमेदमान बॅटल चांगलं आहे. गतीमध्ये परिवर्तन, ट्रॅक केले ऑन साइडला, फिल्डर बने दर्शक, दर्शक बने फिल्डर, येतोय सडक पे कडक, ब्रँडेड दमदार असरदार षटकार. या डीजे मास्टर अर्थातच चांगला स्ट्रोक सिलेक्शन आपण पाहतोय. धावांचा विचार केला एका षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावरती आहेत. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतोय एका बाजूला भावेश मात्र आपण पाहतोय वैयक्तिक 5 धावांवरती खेळतोय आणि एका बाजूला पियुष मात्र वैयक्तिक 8 धावांवरती आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती करण, नावामध्ये तर रन आहे परंतु त्या रन मैदानाच्या आतमध्ये रोखाव्या लागणार आहेत. रिक्वायर्ड रन रेट आपण पाहतोय 13चा आहे, आस्किंग रन रेट 13चा आहे, करंट रन रेट सुद्धा 13चा सुरू आहे. ज्या धावगतीची गरज आहे ती धावगती अजूनपर्यंत येते, परंतु त्या धावगतीला आपल्याला चांगल्या कंट्रोलमध्ये आणावं लागणार आहे. गोलंदाजी मार्कवरती ज्याच्या नावामध्ये रन आहे करणला आपण पाहतोय. चला गेमला थोडंसं स्पीडअप करायचंय, चालना द्यायची अशी ताकीद मात्र आपल्याला पुन्हा पुन्हा पोचवली जाते. चांगली पार्टनरशिप ज्या बेसची गरज होती तो बेस मात्र मैदानाच्या आतमध्ये भावेश आणि पियुष या जोडीकडून लगावला दिला. एका बाजूला पांजू स्पोर्ट पांजू आपण पाहतोय 52 धावांचा पाठलाग करताना. यावेळी शॉर्ट पी चेंडू फडका तर चांगला चेंडू निघून जातोय ओव्हर द लोप, लॉंग स्टॉर रिजन मध्ये येतोय दमदार असरदार क्रॅकिंग चौकार. या डीजे मास्टर खराब चेंडू. जर अशा पद्धतीचे शॉर्ट चेंडू आपण हाताळले तर अर्थातच खेळाडू कक्षाला सलामी देणारा येतोय दमदार असरदार चौकार. 4 धावेने धावफलक आपण पाहतोय 17च्या आकड्यावरती जवान पोहोचचे. आस्किंग रन रेट सुद्धा 13 वरून आता खाली येत आहे 12.35 वरती आहे. एका बाजूला पियुष तर एका बाजूला भावेश या जोडीने अजूनपर्यंत चांगली फलंदाजी केली, कमिट केलं एकमेकांना, कॉम्प्लिमेंट केलंय. यावेळेस पुन्हा एकदा स्विंग तर झालाय परंतु प्लेड स्विंग अँड मिस. सरळ चेंडू विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. प्रदर्शन लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण अक्षरशः अगदी अचूकरित्या केलं जातं. 2 मॉनिटर आपण पाहतोय, स्पेशली एक कॉमेंटेटर आणि स्कोररसाठी आणि एक मात्र ऑपरेटरसाठी 2 स्क्रीन आपण पाहतोय. त्यासोबतच 2 कॅमेरानेशी या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय. अगदी अचूक कामगिरी त्यांच्या माध्यमातून राहिली. अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा या चॅनलच्या माध्यमातून येणाऱ्या भविष्याच्या काळामध्ये आपण पाहतोय. जो प्रेक्षक राजा घर बदला जोडला जातोय तर आपण या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचे. शॉर्ट चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट अँड पुलचा प्रयत्न, 30 यार्ड सर्कल मध्ये टप्पा पडून चेंडू जातो डीप स्क्वेअर लेग रिजन वरती. डीप मध्ये खेळाडू आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये, थांबावं लागणार आहे. धावफलक जाऊन पोहोचणारे 18 या आकड्यावरती. येणारे 3 महत्वपूर्ण चेंडू अजूनही शिल्लक आहेत.
धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतो 18 या आकड्यावरती आहे. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतो 18 या आकड्यावरती आहे. 52 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय. व्यूहरचनेमध्ये थोडासा बदल, कारण राईट हँडेड बॅटर पियुष ज्याच्या फळीतून एक चांगला फटका आला, अजूनपर्यंत वैयक्तिक 8 धावांवरती तो खेळतोय. आई एकविरा स्पोर्ट्स पांजू आयोजित नियोजित आपण पाहतोय. आई एकविरा चषक 2024 रणसंग्राम मॅच नंबर 3 ऑन गोईंग आहे. पांजू स्पोर्ट पांजू विरुद्ध उमेळमान असा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेस आउटसाइड एज प्लेड आणि अर्थातच आपण पाहतोय खेळाडू वृत्ती दाखवली जाते. पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने होण्याच्या अगोदर मात्र फलंदाज पियुष बॅक टू दी डगआउट. विकेटचं होत आहे पतन. यस डीजे मास्टर. आणि त्याने सरप्राईज केलं फलंदाजाला. फलंदाजाने विचार केला होता की लेग कटर चेंडू कुठेतरी हातापासून रीड करण्यामध्ये अयशस्वी ठरला. न्यू बॅटर सचिन मैदानाच्या आतमध्ये. येणारे 2 चेंडू महत्वपूर्ण असणारे. दुसरं षटक आपण पाहतोय. करण वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं. अजूनपर्यंत 5 धावा खर्च केला आणि एक महत्वाचा गडी पियुषला बॅक टू दी डगआउट पाठवलाय. यावेळी स्टेट ऑन द ट्रॅक हा सुद्धा फटका चांगला आहे. फॉलो थ्रू मध्ये चेंडूला थांबवलंय आणि एक धाव होतीये. परिपूर्ण धावांचा विचार केला धावफलक जाऊन पोहोचणार आहे. कोणतीही धाव परिपूर्ण होणार नाहीये. धावांचा विचार केला धावफलक अजूनही स्थिरावलंय 18 या आकड्यावर. आता मात्र आस्किंग रन रेट कुठेतरी 15.80 अर्थातच म्हणजे 16चा आस्किंग रन रेट आहे. 18 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू षटकातील. यावेळेस सुद्धा ऑफस्टिकच्या जास्त बाहेर चेंडू आहे तर यस पंच अशोक राऊत साहेब दाखवत आहेत. ऑफस्टिकच्या जास्त बाहेर पंचच्या माध्यमातून आपण वाईडचा इशारा पाहतोय. धावफलक 19 आकड्यावरती जाऊन पोहोचणार आहे. 52चा पाठलाग करताना पांजू स्पोर्ट पांजू संघ थोडंसं अडचणीच्या आडोशामध्ये आहे. जिथपर्यंत पियुष आणि भावेची जोडी मैदानाच्या आतमध्ये होती तिथपर्यंत धावांचा पाऊस पडत होता, परंतु आता मात्र कुठेतरी पाहतो अंकुश लागले. यावेळी ट्रॅक केलाय ऑन साइडला. डी मध्ये खेळाडू तर तैनात प्रयत्न झालेत. एक धाव परिपूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न करू देणार नाही क्षेत्ररक्षक. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 20 या आकड्यावरती आहे. समीकरणाचा विचार केला आताही गरज आहे. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 32 ची गरज. घेऊया छोटासा ब्रेक. जाऊया डिस्क जॉकी कडे. यस डीजे मास्टर. दहाच्या सरासरीने अजूनपर्यंत धावा आल्यात, परंतु आता गरज आहे 16च्या सरासरीची, कारण येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 32 ची गरज आहे. पांजू स्पोर्ट पांजू
ग्रामीण विभागातील हा संघ एक गाव एक संघ फॉर्मॅटचा आपण पॅनल पाहतोय. आज मात्र होम ग्राउंडवरती शेवटच्या 12 चेंडूवरती स्वतःचं संपूर्ण समर्पण करावं लागणार आहे, अन्यथा वाट पाहावी लागेल 2025 ची नवीन हंगामाची नवीन सीझनची. 365 दिवस आपल्याला वाट पाहावी लागेल आई एकविरा चषक 2025 ची. जर आपण संधी गमावली तर एका बाजूला उमेदवार संघ एक षटक चांगला हाताळायचे, गोलंदाजी मार्कवरती ते षटक हाताळण्यासाठी मिस्टर चेतनला आपण पाहतोय. चेतन पहाडी, सचिनला आपण पाहतोय. चेक, सचिनला आपण पाहतोय बिग हिटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. पहिल्या चेंडूवरतीच प्लेड स्विंग अँड मिस. इथे मात्र कुठेतरी फलंदाजाच्या रीज पासून चेंडू लांब लेवला आणि त्याचा फायदा पूर्णपणे आपण पाहतोय चेतनला भेटतोय. हवेत न करता तर चेंडू थोडासा वळवला जातोय. हवेचा वापर, हवेमध्ये स्विंग करण्याचा प्रयत्न केला जातोय. यावेळेस लोअर फुल टॉस ड्रॅग केले ऑन साइडला. टीम मध्ये खेळाडू तैनात आहे, त्याला बीट करण्यात यशस्वी होणार आहे का? तर यस, फिल्डर बने दर्शक बने फिल्डर. येतोय मात्र हा आई एकविरेच्या चरणी दमदार असरदार महत्वपूर्ण षटकार. यस, डीजे मास्टर पाहतोय. लोअर फुल टॉस आणि काम आला हार्ड हिटिंग फलंदाज म्हणून म्हटलं जातं, त्याचं प्रात्यक्षिक ज्वलंत उदाहरण सचिनने फलंदाजीने दिले. लोअर फुल टॉसला ड्रॅग केला ऑन साइड रिजनला. डीप स्क्वेअर लेग मध्ये कोणताही खेळाडू तैनात असला तरी फरक पडणार नव्हता आणि चेंडू निघून गेला सरळ सीमारेषाच्या बाहेर 6 धावेंसाठी. 26 धावा धावफलकावरती आहेत. महत्वपूर्ण षटक पांजू स्पोर्ट संघासाठी सुद्धा असणार आहे. 26 ची गरज अजूनही आहे. येणारे 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातील आणि टोटल चेंडूचा विचार केला 10 चेंडू शिल्लक आहेत. 10 चेंडू 26 ची गरज. यावेळेस अजून एक चांगला फटका टप्प्यात आलाय. कार्यक्रम होईल का? तर यस, येतोय मात्र हा डग आउटला सलामी देणारा बेग 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 ब्रँडेड सिक्सर. आमच्या माहिती पोहोचवली जाते. तोडफोड यंत्र म्हणून त्याला ओळखलं जातं आणि आज तेच तोडफोडीचं काम तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. सचिन नावाचा फलंदाज. बॅक टू बॅक 2 षटकार आले. षटकारांची हॅट्रिक लगावली जाईल का? समीकरणामध्ये बदल केला जाईल का? आस्किंग रन रेट आता मात्र येऊन थांबला 13.13 वरती. यावेळेस स्टेट डाऊन द ट्रॅक फटका चांगला सरळ दिशेने लॉंग ऑफला खेळाडू तैनात आहे. फंबल झालंय का? कलेक्शन चांगलं आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. सचिन अडचणीच्या आडोशामध्ये आहे का? तर त्यातच फलंदाज मात्र भावेश कुठेतरी बॅक टू दी डग आउट होतोय का? कोणत्याही पद्धतीचं रिव्ह्यू उपलब्ध नाहीये प्लीज, कारण ऑनली सिंगल कॅमेरा आपण पाहतोय. कोणत्याही प्रकारचं रिव्ह्यू उपलब्ध नाहीये. पंचांचं डिसिजन फायनल डिसिजन आहे. पंच मैदानाच्या आतमध्ये सुप्रीम आहे, त्यांच्याकडे कॅलिबर आहे, ते डिसिजन देऊ शकतात प्लीज. बदलत असतं, जलद गतीने बदलत असतं. 2 षटकारानंतर कमबॅक केलं रनआउटच्या रूपामध्ये. हा सुद्धा फटका चांगला होता, परंतु विकेटचं पतन आपण पाहतोय. यावेळेस बिग हिट लगावण्याचा प्रयत्न. तर यस, येते मात्र छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाला
सलामी देणारा येतोय अजून एक महत्वपूर्ण सचिनच्या फळीतून षटकार. डीजे मास्टर सगळ्यांना सांगतोय, जमाने में माचिस तो यूं ही बदनाम है, मैदान के अंदर बल्ला तो सचिन का आग लगा रहा है. काय फलंदाजी सचिनने मात्र केली आहे. तब्बल 3 षटकार त्याने लगावलेत या षटकामध्ये आणि समीकरण आता मात्र विचार केला. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आस्किंग रन रेट 11 वरती आहे. अजूनपर्यंत स्ट्राईक एंड स्वतःकडे ठेवली. समोरच्या फलंदाजाला रनआउट केलं, कॉम्प्रोमाइज केलं समोरच्या फलंदाजाने सुद्धा आणि सचिनने स्वतःवरती कॉन्फिडन्स दाखवला. शॉर्ट आर्म पूलचा फटका आपण पाहिला. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाच्या होर्डिंगला सलामी देणारा षटकार आलाय. यावेळी ट्रॅक केलाय सरळ दिशेने. अगदी आपण पाहतोय लॉंग ऑनला खेळाडू तैनात. फंबल दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? अर्थातच आपण पाहतोय एका धावेने समाधानी व्हावं लागेल. शेवटच्या षटकामध्ये गरज असणारा येणाऱ्या 6 चेंडूमध्ये गरज आहे 12ची. घेऊया छोटासा ब्रेक, देऊया डिस्क जॉकीला संधी. यस डीजे मास्टर. आणला तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय पांजू स्पोर्ट पांजू संघ या धावा अर्जित करण्याचा प्रयत्न करतोय. मैदानाच्या आतमध्ये कोणाला एकालाच मात्र विजय भेटणार आहे. दोन्ही संघ मात्र आपण पाहतोय विरुद्ध दिशेने वाटचाल करायची आहेत. एकाला धावा ठोकायच्या आहेत तर एकाला धावा रोकायच्या आहेत. एका बाजूला उमेळमान तर एका बाजूला पांजू स्पोर्ट पांजूला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती मिस्टर जीतू. जीतू विरुद्ध सचिन, सचिन विरुद्ध जीतू. शॉर्ट चेंडू एक्स्ट्रा बाउन्सर आहे. पंच यस ओव्हर बाउन्सचा इशारा दर्शवत आहेत आणि अर्थातच वन बाउन्सचा सुद्धा इशारा असणार आहे. आपण वन बाउन्स हातालाय, वाईडचा इशारा आहे. हेड पाहिला एक्स्ट्रा बाउन्स, वन बाउन्सचा इशारा पंचांनी दिलाय. 11ची आता मात्र गरज असणार आहे. यावेळेस फटका चुकलाय, फर्स्ट का चुकला. लाऊड अपील तर आहे. सचिन मात्र तटस्थ आहे, पंच सुद्धा तटस्थ आहेत. समीकरण बदलतंय आणि मैदानाच्या आतमध्ये आता काहीतरी कान मंत्र देताना आपल्याला कुमार दिसणार आहे आणि हे चर्चासत्र होणं गरजेचं आहे कारण सामना एका चांगल्या मुवमेंटवरती आहे. एका बाजूला पांजू स्पोर्ट पांजू 5 चेंडू 11 धावा करायचे तर एका बाजूला जीतूचं सुद्धा कौतुक करावं लागेल. पहिला आपण पाहिलं तर कडक बाउन्सर आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं स्विंगिंग डिलिव्हरी. ट्रॅक करायचं होतं ऑनसाइड रिजन वरती परंतु कुठेतरी गतीने सरप्राईज केलंय. एक्स्ट्रा बाउन्स पूल केलाय आणि पूल होणार आहे का सक्सेसफुल? तर यस येतोय बेग 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 ब्रँडेड षटकार. मात्र सचिन पूर्णपणे कंट्रोल करतोय, डॉमिनेट करतोय. 52चा पाठलाग करताना वन डाऊन साठी तो अर्थातच मैदानाच्या आतमध्ये आला आणि त्याच्यानंतर मात्र काय फलंदाजी त्यांनी केली आहे अप्रतिम. देखणा स्ट्रोक सिलेक्शन त्याच्या फळीतून आपण पाहतोय. 10 चेंडू 27 वरती खेळताना तो आपल्याला दिसतोय. एक हाती सामना अजूनपर्यंत कुठेतरी विजयाश्रीकडे वाटचाल करतोय परंतु अजूनही काम बाकी आहे. चार चेंडू 5ची गरज आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न असेल आणि अर्थातच मोठा फटका आलाय.
विजय षटकार येतोय. आपण पाहतोय सचिनच्या फळीतून. सचिन मात्र दाखवतोय मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है.